भाऊ मी फक्त मॅथमॅटिक्सचा अभ्यास करतोय, बट यार लय भीती वाटते की एवढं इनफ होईल का? मित्रा, इथे एक लक्षात घेण्यासारखं आहे की नीम सीईटीचा जर तू अभ्यास करत असशील तर नीम सीईटी ही एक बॅलन्स एक्झाम आहे. याचा अर्थ असा आहे की सगळंच एका वेळेत कंबाईंड येत नाही. म्हणजे मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, कॉम्प्युटर याला एकच वेळ नसतो. प्रत्येका सेक्शनला वेगवेगळा वेळ दिलेला आहे. मॅथमॅटिक्सचा अभ्यास करणं डेफिनेटली नक्कीच चांगलं आहे. 600 वेटेज आउट ऑफ 1000 म्हणजे 1000 मार्क्सची एक्झाम आहे. 600 मार्क मॅथमॅटिक्सलाच आहे. आणि जर 600 मार्क आणले डेफिनेटली एनआयटी क्रॅक होईल. पण हे एवढं सोपं नाहीये. कारण 30% क्वेश्चन हे आतापर्यंतचा जर अंदाज काढला तर जेई ऍडव्हान्स वरनं येतात. जेई मेन्स पर्यंत साधारणतः मुलांचे प्रश्न सुटतात. 300-400 ही रेंज आहे मॅथमॅटिक्सचं, तिथपर्यंत प्रश्न सुटतात. पण उरलेले 150-200 मार्क जर कव्हर करायचे असतील तर डेफिनेटली रिझनिंगचा सहारा घ्यावाच लागतो, कॉम्प्युटरचा सहारा तिथे घ्यावाच लागतो. आणि 70 मिनिट्स हे डेडिकेटेड फक्त मॅथ्ससाठी आहेत. म्हणजे 70 मिनिटं तुम्ही मॅथ्स करताय, नंतर मॅथ्स झालं तेवढं झालं, तिथे सेशन लॉक होणार. मग उरलेला जो 50 मिनिटाचा वेळ आहे आता द्यायचा कशाला? तर मित्रांनो, उरलेल्या 30 मिनिटाचा वेळ हा रिझनिंगला मिळतो, मग 20 मिनिटाचा वेळ हा कॉम्प्युटर आणि इंग्लिशला मिळतो. याचा अर्थ सो नीम सीईटी साठी फक्त मॅथ्स करून चालणार नाही, बाकीच्या सब्जेक्ट्सलाही थोडासा वेळ द्यावाच लागेल. तर नेमकं टाइम टेबल कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीने याचा अभ्यास हा आपण बॅलन्स केला पाहिजे, याचं काउन्सिलिंगसाठी एनएसजी अकॅडमीच्या टीमला आपण संपर्क करू शकता. आणि जर प्रिपरेशन करायचं असेल आमच्यासोबत मित्रांनो, तर पुढची बॅच लवकरच सुरू होणार आहे. थँक यू व्हेरी मच गाइस.